नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. केतू ग्रह तुमच्या 12व्या भावात बसलेले असल्याने या सप्ताहात तुम्हाला कुणाच्या सोबत नवीन परियोजना किंवा पार्टनरशिपच्या व्यवसायाला सुरू करणे टाळले पाहिजे, कारण योग बनत आहेत की यावेळी तुम्ही काहीही दूरचा विचार न करता कुठलाही निर्णय असा घेऊ शकता, यामुळे तुम्हाला भविष्यात नुकसान उचलावे लागेल. आपल्या शैक्षणिक राशी भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल. सोबतच तुम्हाला आपल्या कुठल्या शिक्षक किंवा गुरूकडून एक उत्तम पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात प्राप्त होईल. गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील आणि अशातच सामाजिक मेळपेक्षा अधिक तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही नियमित फिरायला जाऊन व बाहेरचे जेवण न करता स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकता. या राशीतील जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे, कारण ग्रहांची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने थोडा उत्तम राहणार आहे. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल, जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा व नियमित सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे वॉकिंग करा. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. त्यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. घरातील व्यक्तीवर विनाकारण शक करणे किंवा त्यांचा इरादाविषयी घाईगर्दीत निर्णय घेणे आणि या सप्ताहात तुम्ही बचाव केला पाहिजे, कारण शक्यता आहे की ते कुठल्याही प्रकारच्या दबावात असू शकतात आणि त्यांना आपल्या सहानुभूती आणि विश्वासाची आवश्यकता असेल. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. या काळात राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असेल आणि अशात जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी इच्छुक होता तर या सप्ताहात तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. या सप्ताहात तुम्ही जीही मेहनत कराल तुम्हाला त्यानुसार चांगल्या यशस्वी फळांची प्राप्ती होईल. म्हणून सुरुवातीपासूनच मेहनतीसाठी तयार राहा आणि आपल्या प्रयत्नांना गती देऊन आपले मन आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित करा. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. धनुराशी. या आठवड्यात आपल्या वैयक्तिक जीवनात पूर्वीचे रहस्य उघडकीस आल्याने आपणास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे अधिक चांगले होईल की एखादे रहस्य उघड होण्याची प्रतीक्षा करणे, त्याऐवजी आपण आपली चूक स्वतः इतरांशी सामायिक करून कबूल केली पाहिजे.
पेशावर जीवनात पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील, कारण शनिदेव तुमच्या 3ऱ्या भावात बसलेले असतील. शक्यता आहे की ज्या प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती, या सप्ताहात आपल्या मेहनत आणि लगनने हे प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष आपल्या इच्छा ठेवण्याची आवश्यकता असेल. ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत काम करेल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल. धनु राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात उपस्थित असतील आणि याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी ठीक नसेल. अशात सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजदारीने गुंतवणूक करण्यात मदत मिळेल. उपाय: नियमित ओम गुरुवे नमःचा 21 वेळा जप करा. मकर राशी: या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल, कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप उत्तम प्रदर्शन करू शकता. उत्तम आणि संतुष्ट जीवनासाठी आपली मानसिक दृढतामध्ये वृद्धी करा. यासाठी तुम्ही उत्तम पुस्तके वाचू शकता किंवा योग व्यायामाची मदत घेऊन स्वतःला उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल, कारण शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात स्थित होतील. कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील. ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल. यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील. उपाय: नियमित ओम शिवचा 11 वेळा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याची साथ देण्याचे कार्य करेल. या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. ग्रहांची शुभ स्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात खूप भाग्यशाली राहणार आहे. यासोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर तुमच्यासाठी सप्ताहाचा मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल. जर तुम्ही नियमित रनिंग करता तर मातीवर रनिंगचे शूज घालून करा, कारण तुमच्या पायावर याचा वाईट प्रभाव होणार नाही. सोबतच तुम्हाला आपल्या पचनक्रियेला मजबूत करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यासोबतच आपल्या काही जुन्या समस्यांनाही आराम मिळू शकेल. या सप्ताहात तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बृहस्पती विराजमान असतील आणि या कारणाने या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत.
म्हणून आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात तुम्ही यशस्वी राहाल. तुम्ही अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणूनच इतरांवर त्यांचे निर्णय लादण्याऐवजी आपली स्वतःचीही क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणताही निर्णयापर्यंत पोहोचाल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मीन राशी. या राशीतील जे जातक व्यवसाय करतात त्यांनाही या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापासून सावध राहावे लागेल. शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असतील आणि याच्या परिणामस्वरूप एकूणच पाहिल्यास पैशाच्या बाबतीत वेळ चांगला आहे, परंतु तुम्हाला स्वतःला सावध ठेवून थोडी अधिक सतर्कता ठेवण्याची आवश्यकता राहणार आहे. या आठवड्यात नवीन कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात. यावेळी आपण स्वतःला घरगुती कार्यात अडकल्यासारखे वाटेल, जेणेकरून आपण कदाचित असेही करू शकता की आपण इतरांसाठी जास्त करता आणि आपल्या स्वतःसाठी कमी करत आहे. यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात देखील दिसू शकतो. दुसऱ्यांकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करतोच, सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षित भावना तुम्हाला दुसऱ्याकडून सल्ला घेण्यास थांबवेल. त्यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात बाध्य व्हाल. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून तुम्ही अजिबात घाबरणार नाही, कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल. या आठवड्यात पालकांचे खराब आरोग्य आपल्या काळजीचे मुख्य कारण असू शकते. अशा परिस्थितीत स्वतःला सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त करण्यासाठी आणि आपल्या आत्मशांतीसाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यात वेळ व्यतीत करा. या सप्ताहात तुम्हाला ते मित्र आणि नातेवाईकांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे जे तुमचा फायदा घेऊन प्रत्येक वेळी आपले धन खर्च करण्याचा प्रयत्न करतात. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.